नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय हो स्वामी हो. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आणि आपले सद्गुरू श्री ब्रह्मोदूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या आशीर्वादाने, नियोजनाने, आयोजनाने आणि त्यांच्याच गुरुमार्गावरती आपण गेले जे 22 वर्ष चाललोय, श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी त्या अक्कलकोट याची ही 22वी आपण म्हणू शकतो पदयात्रा आज राजेराय मठ येथे संपन्न झाली. आज आम्ही संकल्प पूर्ती करून आता इथे राजेराय मठामध्येच प्रसाद घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. सर्व पदयात्री आनंदाने या पदयात्रा पूर्ण करत आहेत. त्यांचे कुटुंब, आप्तेष्ट, आपले सगळे स्वामी भक्त परिवार, सगळ्या संलग्न संस्था समर्थवाडीशी असलेला हे सगळे आता एकजुटीने, जसं सद्गुरूंचं वाक्य आहे, वेदा वेद अमंगल स्वामी भक्त सुमंगल, असे सगळे सुमंगल स्वामी भक्त आता इथे आलेले आहेत. प्रसाद घेतायत पण, प्रसाद वाढतायत पण, आपलंच वाडी जसं जसं आपण करतो तशीच सेवा इथेही सगळेजण आपले देत आहेत. असाच परिवार आपला दिवसेंदिवस वाढवतोय. असा ठिकाण हे आपलं राजेराय मठ. इथे आज आपण 22वी आयश्चित वृत्ती पदयात्रा याची समाप्ती समारोप आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, गुरुजनांच्या, आई वडिलांच्या प्रेरणेने, सर्वांच्या कृपेने पूर्ण करत आहोत. आणि आज ही संकल्पपूर्ती झालेली आहे. पुढची जी आता पदयात्रा आहे, जो महत्वाचा आहे, त्याच्यात महत्वाच्या या पुढच्या पदयात्रेतल्या 3 गोष्टी महत्वाच्या, त्याला 3 घोषणा म्हणू शकतो. त्याच्या अगोदर मी पुढची पदयात्रा केव्हा हे आता मी तुम्हाला सांगतो. तर पुढच्या वर्षी 11 नोव्हेंबर बुधवार 2026 रोजी आपण भाऊबीजेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी त्या अक्कलकोट अयाचित वृत्ती पदयात्रा वर्ष 23 ह्याच्यासाठी सुरुवात करणार आहोत. ही पदयात्रा आपली जी आहे ही अंदाजे 24 नोव्हेंबर किंवा 25 नोव्हेंबर किंवा कदाचित 26 नोव्हेंबर, कारण का त्यावेळेचा पाऊस कसा आहे, कारण का अधिक महिना आलाय, ज्येष्ठ अधिक आहे, त्याच्यामुळे पदयात्रा 1 महिना पुढे गेली म्हणून नोव्हेंबरमध्ये आलेली आहे. तर नियोजनामध्ये काही 2 गोष्टी आहेत ज्या सद्गुरू स्वामींनीच सुचवलेल्या आहेत. ते जर नियोजन झालं तर 1 दिवसाचा वाढीव दिवस पदयात्रेमध्ये मिळू शकतो. म्हणून 25 किंवा 26 नोव्हेंबरला ही सांगता होईल. लवकरच त्याची पूर्ण माहिती आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचली जाईल. या पदयात्रेमध्ये 3 महत्वाच्या घोषणा सद्गुरूंच्या आज्ञेने आपण करतोय. महत्वाची पहिली घोषणा ही पुढची आयाचित वृत्ती पदयात्रा ही दुसऱ्या तपाची, म्हणजे पहिलं तप 12 वर्ष संकल्पित, दुसरं तप 12 वर्ष संकल्पित, याची ही 23वी पदयात्रा होणार आहे. म्हणून या पदयात्रेला सद्गुरू आज्ञेने आपण अयाचित वृत्ती पदयात्रा 1 दिवसीय उपासना अशा पद्धतीने आपण 1 दिवसाची सुद्धा पदयात्रा करण्याची अनुमती आपण सर्व स्वामी भक्तांना देत आहोत, सर्व पदयात्रींना देत आहोत. नियमावली तीच असणारे, कुठलेही नियम शिथिल केले जाणार नाहीत. 24 तास जशी समर्थवाडीत आपण उपासना करतो की आदल्या दिवशीच्या अग्निहोत्रापासून आपण पूर्ण येतो ते दुसऱ्या दिवशीचं अग्निहोत्र, आरती, उपासना आणि प्रसाद घेईपर्यंत आणि करुणात्रिपदी शेजारती करून आपण आपली उपासना संपन्न करतो, तशीच अयाचित वृत्ती पदयात्रेतली उपासना सुद्धा राहणार आहे. दुसरी घोषणा अशी आहे की आपण येत्या जानेवारी महिन्यात 2026ला आपण ई बाईक, इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक कार्स याची एक दत्ताश्रम वर्वे बुद्रुक पुणे इथे जो आपला संलग्न संस्थेचा आश्रम आहे समर्थवाडीचा, तिथून ते अक्कलकोट अशी आपण एक वाहन रॅली करत आहोत. याच्यामध्ये दुचाकी आणि 4 चाकी यांचा समावेश आहे, जे की इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. त्याचा उद्देश असाच आहे की आपण जी धर्मसेवा, अध्यात्म सेवा करतोय, ईश्वर सेवा करतोय, गुरु सेवा करतोय, याच्यामध्येच आपण देशसेवा सुद्धा करतोय हे आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचंय. आणि ते करतोच आपण, दाखवण्यापेक्षा ते आपल्याला स्वतःला जगायचंय की आपल्याला अध्यात्माने, आपल्या गुरूंनी, आपल्या सगळ्या परम सद्गुरूंनी, आई वडिलांनी प्रत्येक घटनेतनं अध्यात्मही शिकवलंय, प्रत्येक प्रसंगातनं देशसेवाही शिकवले. आणि ही देशसेवा आपण कशी करणार आहोत तर पदयात्रेमध्ये आपण ह्या देशाचं कुठल्याही प्रकारचं 1 ml सुद्धा इंधन वाया जाणार नाही याची दक्षता घेणार आहोत. आपल्याकडनं ज्या परिसरात आपण यात्रा करणार आहोत, रॅली करणार आहोत, दत्ताश्रम वर्वे बुद्रुक पासून अक्कलकोट पर्यंत, तिथे कुठलाही काडी कचरा आपल्याकडनं होणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत. अशी आपण ही वाहन रॅली जानेवारी महिन्यात 2026च्या करणार आहोत. त्याच्या दिनांक, त्याच्या वेळा आणि त्या 2 दिवसाची ही जी रॅली असणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला लवकरच मिळून जाईल. तर तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण अयाचित वृत्ती पदयात्रा समर्थवाडी ते अक्कलकोट करतोय. या अक्कलकोट पदयात्रेमध्ये मोहोळ जे स्थान आहे, जिथनं भोटे स्वामींचं स्थान आहे, जे महत्वाचे भोटे स्वामी आहेत, ज्यांचं स्थान आहे, ठिकाण आहे, तिथून आपण पंढरपूरला जाणार आणि पंढरपूरचं विठोबा रखुमाईचं दर्शन घेऊन पुन्हा आपण मोहोळ स्थानी येणार किंवा जवळच्या स्थानी येणार आणि तिथनं पुन्हा आपली अक्कलकोट अयाचित वृत्ती पदयात्रा सुरुवात होणार. अशी तिसरी घोषणा आपण करतोय, ती कदाचित 2026 किंवा 2026
म्हणजे वर्ष 23 किंवा वर्ष 24 अशी एक पदयात्रा आपण अशी करणार आहोत. समजा ती शक्य नाही झालं किलोमीटर किंवा अंतरामुळे किंवा नियोजन नसेल तर खोपोलीच्या जवळ धाकली पंढरी म्हणून ठिकाण आहे. जर खोपोलीमध्ये आपण दुपारचा भोजनाचा मुक्काम जो आहे तो खोपोलीतलं जे मेन शिवाजी चौक आहे त्या शिवाजी चौकात हनुमान मंदिर आहे तिथे आपण तो घेतो. तर तिथून आपल्याला धाकली पंढरी 5 ते 6 किलोमीटर आहे आणि ते जर आपण करू शकलो तर आपण त्या दिवशी खोपोलीतच मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी आपण घाट चढून पुढचा प्रवास आयची मुक्ती पदयात्रेचा करू. असं आपल्याला या 23वी आणि 24वी मध्ये करायचंय. ही तिसरी घोषणा आपल्यासोबत देत आहोत. याचे जे काही आपल्याला वाटतायत ते इनपुट आपणही देऊ शकता आणि वेळोवेळी आपल्या संस्थेमार्फत आपल्या चॅनल मार्फत आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्यापर्यंत सर्व माहिती वेळोवेळी कथाक्षण येत राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हो स्वामी.